आवाज येतोय का रे? कमेंट करा. चला जाऊया करे. आपण काल मागच्या लेक्चरला आपण बघितलं मसावीवरती आधारित प्रश्न बघितलाय. मसावीवरती आधारित प्रश्न आपलं चाललेलं असाय. मसावीवरती आधारित प्रश्न बघितले. मग मसावीचे ते साधारण प्रश्न असू द्या किंवा मसावीच्या त्या बाकीवरती आधारित प्रश्न असू द्या, प्रत्येक टाईप मी व्यवस्थित शिकवलेला, तो व्यवस्थित लेक्चर बघून घ्या. आज आपल्याला काय करायचं माहिती का? मसावीवरचे आधारित प्रश्न तर झालेत आपले, मसावीच्या बाकीवर पण आधारित प्रश्न झालेत. 12 प्रश्न घेतलेत मी मसावीच्या बाकीवर आधारित. आज आपल्याला बघायचं टाईप क्रमांक 18. टाईप क्रमांक 18 मध्ये आहे तुम्हाला लसावीचे साधारण प्रश्न बघायचे. लसावी कशा पद्धतीनं काढायचा हे आपण मागच्या लेक्चरला बघितले. म्हणजे पहिल्या लेक्चरला आपण मसावी कशा पद्धतीनं काढायचा, लसावी कशा पद्धतीनं काढायचा, एकदम बेसिक लक्षात ठेवा आपण गोष्टी बघितल्या. त्यामुळे स्टेप बाय स्टेप आपण आलोय. टाईप क्रमांक 18 पर्यंत आलो. टाईप क्रमांक 18 साधारण प्रश्न लक्षात ठेवा. पहिला प्रश्न त्यामधला, अशी लहानात लहान संख्या सांगा की 18, 24, 27, 47 ने ती पूर्ण विभाजित असेल. म्हणजे तुम्हाला अशी संख्या लहानात लहान संख्या सांगायच्या. लहानात म्हणजे तुमचा लघुत्तम सामायिक लघुत्तम विभाजक, बरोबर का? मग अशी संख्या तुम्हाला सांगायची आहे. जर ह्या संख्येला जर कितीनं भागलं, 18 ने भागलं, ह्या संख्येला जर तुम्ही 24 न भागलं, ह्या संख्येला लहानात लहान संख्येला जर 21 न भागलं आणि ह्या संख्येला जर तुम्ही किती न भागलं, 47 न भागलं, तर ती म्हणते पूर्ण विभाजित असेल. जी तुमची लहानात लहान संख्या असेल x, ती 18, 24, 21, 47 ने पूर्ण विभाजित असेल. याचा अर्थ लहानात लहान, याचा अर्थ तुम्हाला काढायचा आहे लसावी. काय काढायचंय? लसावी काढायचंय. लसावी कोणाचा काढायचा आहे? 18चा, 24चा, 21चा आणि 47चा काढायचा आपल्याला लसावी. लसावी काढण्याची अट सगळ्याला माहित आहे. लसावी काढण्याची अट असते की दिलेल्या संख्येपैकी कमीत कमी 2 संख्येला एका संख्येने भाग गेला पाहिजे. कमीत कमी 2 संख्येला एका संख्येने भाग गेला पाहिजे. भाग जातो तुमचा 2 ने भाग जातो. बे 9 18, बे 1 बे, बे 2 4, 21 ला जात ना 2 ने, 47 ला जात ना, हाय असं लिहून टाका. पुन्हा तुमचा 3 न भाग जातो, 3 न भाग जातो, 3 त्रिक 9, 3 त्रिक 9, 3 चौक 12, 3 7 21, 47 ला भाग जात नाही, 47 हाय असं लिहून टाका. कारण 47 ही तुमची मूळ संख्या आहे राजा. आता पुन्हा कितीनं भाग जातो? अजिबात भाग जात नाही, कारण कमीत कमी 2 संख्या घेतल्या तर भाग जात नाहीये. याचा अर्थ तुम्हाला काय करावं लागेल? जे तुमचे डावीकडले फॅक्टर आलेत आणि जे खालचे फॅक्टर आलेत, या सगळ्यांचा काय करावं लागेल? तुम्हाला गुणाकार करावा लागेल. मग तुम्हाला मिळून जाईल लसावी. लसावी बरोबर 2, 3, 3, 4, 7, गुणाकारामध्ये किती? 47. गुणाकार करून टाका. 3 दोन्ही 6 आले, सायंत्रिक आले तुमचे 18, 18 चोक आले तुमचे 72, 18 चोक आले 72, 72 गुणाकारामध्ये 7 गुणाकारामध्ये किती आलं तुमचं? 47 राजा. गुणाकार करून टाका. 72 आणि 7चा, 7 दोन्ही 14 आले, हातच्याला गेला 1, 7 7 49 ने किती आलं तुमचं? 50, 504. 504 गुणाकारामध्ये किती करायचं आपल्याला? 47 करायचं आहे. उत्तर मिळून जाईल तुमचं. चला, 7 चोक किती आलं? 28, 7 5 आले तुमचे 35 राजा, मध्यभागी 0 0, 4 चोक आले तुमचे 16, 4 5 आले 20, 8 तसंच लिहा, 6 7 8 तसंच लिहा, 5 आणि 1 6, 3 आणि इथं आले तुमचे 2. काहीतरी चुकलं रे, काहीतरी चुकलं तुमचं. हा, बरोबर आहे. ही तर संख्या चुकलेली आहे, संख्या चुकलेली आहे. आन्सर येत नाही, याचा अर्थ इथं संख्या चुकली. 47च्या जागी 27 करा. 47च्या जागी 27 करा. तरी म्हणलं आन्सर काही ना, 27 करा. चला आता काढूया आपण. 18, 24 आता येईल बरोबर. 21 आणि 27 ते पण ठेवली असती तरी चाललं असतं, काही प्रॉब्लेम नव्हता. पण उत्तर आपल्या ऑप्शन मध्ये नव्हतं म्हणून मी ती संख्या चेंज केली. 3 भाग जातो, 3 9 18, 3 8 24,
3 7 21, 3 9 27. पुन्हा कितीनं भाग जातो तुमचा? 9 भाग जातो. 9 एके 9, 8 तसं, 7 तसं, 9 एके 9. आता भाग जाणार नाही. डावीकडले फॅक्टर आले 3 गुणाकारामध्ये, 9 गुणाकारामध्ये, 7 गुणाकारामध्ये किती आलं? 8 आलं. 9 त्रिक आले 27. 7 आठी आलं तुमचं 56. दोघाचा गुणाकार करून टाका. 27 गुणाकारामध्ये 56. 7 सक्कून किती आलं तुमचं? 42 आलं राजा. ओके. 6 दोन्ही 12, 12 आणि 4 आले तुमचे 16, अधिक 7 5 आले तुमचे 35, 5 दोन्ही 10, 10 आणि 3 किती आले तुमचे? 13 आले. 2 6 आणि 5 11 हातचे आले. 3 4 आणि 5 आणि 1, 1512. गुणाकाराला 1512. ती लहानात लहान संख्या जी आली ना, जी 18 न 24 न 21 क्रमांक 2. चला क्लिअर का? ऑप्शन क्रमांक 2. चला बघून घ्या एकदा. चला पुढच्या क्वेश्चन कडे. क्वेश्चन क्रमांक 2. अशी लहानात लहान संख्या सांगा की ती 36 45 63 60 ने पूर्ण विभाजित असेल. तुम्हाला ती अशी लहानात लहान संख्या शोधायची जी 36 न 45 न 63 न 60 न पूर्ण विभाजित असेल. याचा अर्थ लहानात लहान म्हणजे तुम्हाला काढायचं लसावी. काढायचं लसावी. लसावी कोणाचा काढायचा तुम्हाला? 36 चा, 45 चा, 63 आणि 60 चा काढायचा तुम्हाला लसावी. लसावी काढताना तुम्ही वेगळ्या मेथड्स वापरू शकता, पण आपण वापरतोय भागाकार पद्धत, विभाज्य पद्धत. चला कितीनं भाग जाईल तुमचा? 2 न भाग जाईल तुमचा इथं. बे 1 बे, बे 8 16, 45 तसंच लिहिलं. ओके. 63 ला भाग जात ना, हाय असं लिहिलं. बे त्रिक 6 बे 0 0. पुन्हा कितीनं भाग जाईल तुमचा? कारण लसावी चट असते, कमीत कमी 2 संख्येला भाग गेला पाहिजे. सगळ्या संख्येला एका संख्येने भाग जावा असं काही नियम नाहीये. कमीत कमी कुठल्याही 2 संख्येला एका संख्येने भाग गेला तर भाग घालू शकता. 3 न भाग दिला. 3 संग 18, 3 एके 3, 3 5 15, 3 दोन्ही 6, 3 एके 3, 3 एके 3, 3 0 0. पुन्हा 3 न भाग जातो. 3 दोन्ही 6, 3 5 15, 3 7 21, 10 न भाग जात नाही. 3 न 10 ला भाग जात नाही, 10 असं लिहा. पुन्हा तुमचा किती न भाग जातो? 5 न भाग जातो. 2 तसंच लिहिलं. 5 एके 5, 7 तसंच लिहिलं. 5 दोन्ही 10. पुन्हा 2 ने भाग जातो. 1 7 ला जात नाही. 7 तसंच लिहिलं तुमचं. पुन्हा बे 1 बे. आता 7 ला 1 ला 1 आहे तुमच्याकडे, तर कमीत कमी 2 संख्येला भाग जात नाही. तसंच थांबा. डावीकडे जे फॅक्टर आलेत, खालचे जे फॅक्टर आलेत त्याचा गुणाकार करून टाका. तुम्हाला मिळून जाईल लसावी. मग लसावी काढण्यासाठी तुम्हाला फॅक्टर कुठले? तुमचे 2 गुणाकारामध्ये, 3 गुणाकारामध्ये, 3 गुणाकारामध्ये, 5 गुणाकारामध्ये, 2 गुणाकारामध्ये किती आलं? 7 आलं राजा. गुणाकार करा. 3 दोन्ही किती आलं तुमचं? 6 आलं. साइन 3 किती आलं? 18 आलं. 18 पंच किती आलं? 90 आलं. बरं 90 दोन्ही किती आलं तुमचं? 180 आलं. 180 गुणाकारामध्ये, 180 गुणाकारामध्ये करायचंय 7 तुम्हाला. 18 7 आलं 126, 18 7 आलं 126, वरचा 0 घ्या. 1260. 1200 किती आलं? 60 आलं. ती लहानात लहान संख्या जी आली, जी लक्षात ठेवा 36 45 63 आणि 60 ने पूर्ण विभाजित असेल, ती संख्या म्हणजे 1260. ऑप्शन क्रमांक 1. चला क्लिअर करे बाबा. जाऊया पुढच्या क्वेश्चन कडे. क्लिअर? बघून घ्या एकदा व्यवस्थित. पुढचा क्वेश्चन 3रा. 3 मापे म्हणा, माफी नाही, 3 मापे 40 सेंटीमीटर, 50 सेंटीमीटर, 60 सेंटीमीटर आहेत.
अशी लहानात लहान लांबी सांगायची तुम्हाला की वरील सर्व मापे पूर्णपणे मोजली जाऊ शकेल. लक्षात ठेवा, अशी तुम्हाला लहानात लहान लक्षात ठेवा तुम्हाला काही लांबी सांगायची, ज्या लांबीला लक्षात ठेवा 40 50 आणि 60 पूर्ण मोजलं जाऊ शकेल. म्हणजे वरच्या सर्व मापानं पूर्ण मोजलं जाऊ शकेल. याचा अर्थ राजा लहानात लहान म्हणले लसावी काढावं लागेल. कुणाचा? 40चा, 50चा आणि 60चा काढून घ्या लसावी. चला, कितीनं भाग जाईल तुमचा? 10ने भाग जाईल, कारण आपल्याला माहिती आहे लसावी काढण्याची अट असते कमीत कमी 2 संख्येला भाग जात असेल तर भाग घालवायचा असतो. 10 चोक 40 आलं, 10 पाचा 50 आलं, 10 सक्क 60 आलं. पुन्हा 3 पैकी कमीत कमी 2 संख्येला भाग जातो, इथं 2 न भाग जातो. बे 2 4, 5 ला जात नाही, 5 तसंच लिहिलं. बे 6. 2, 5 आणि 3 पैकी कुठल्याही 2 संख्या घेतल्या तर एका संख्येने भाग जात नाही. मग थांबा, डावीकडे जे फॅक्टर आलेत आणि खालचे जे फॅक्टर आले ह्या सगळ्यांचा काय करा? गुणाकार करून टाका, तुम्हाला लसावी मिळून जाईल. लसावी बरोबर 10 गुणाकारामध्ये 2 गुणाकारामध्ये 2 गुणाकारामध्ये 5 गुणाकारामध्ये किती? 3 चा गुणाकार करा. 10 दोन्ही किती आलं? 20. 20 दोन्ही किती आलं तुमचं? 40. बरोबर करा. 20 दोन्ही 40, 5 3 किती आलं तुमचं? 15. हिथं आलतं 40, हिथं आलतं 15. 15 चोक किती आलं? 60. वरचा शून्य राजा किती आलं? 600 सेंटीमीटर आलं. किती आलं? 600 सेंटीमीटर आलं. म्हणजे ती लहानात लहान लांबी जी असेल लक्षात ती किती असेल? 600 सेंटीमीटर असेल, जी लक्षात ठेवा 40ने 50ने आणि 60ने पूर्णपणे मोजली जाऊ शकेल. पण आपल्याकडे ते ऑप्शन मध्ये 600 सेंटीमीटर आहे का? नाही, तर सगळे ऑप्शन हे मीटर मध्ये. मग मीटर मध्ये करून घ्या. आपल्याला माहित आहे काय? माहित आहे एका मीटर मध्ये किती सेंटीमीटर असतात तुमचे? 100 सेंटीमीटर असतात. याचा अर्थ मीटर मध्ये करण्यासाठी, सेंटीमीटरचं मीटर मध्ये करण्यासाठी 100ने तुम्हाला भाग द्यावा लागेल. 2 शून्य गेले, राहिले किती तुमचं? 6 मीटर आलं. 600 सेंटीमीटर म्हणजे 6 मीटर आलं. हा एक ऑप्शन मध्ये ऑप्शन क्रमांक 1. पुढच्या क्वेश्चन कडे. 4था क्वेश्चन. अशी लहानात लहान संख्या सांगायची तुम्हाला की ती संख्या जी आहे लहानात लहान ती 12 पर्यंतच्या सर्व समसंख्येने विभाजित असेल. लक्षात ठेवा, 12 पर्यंतच्या सर्व समसंख्येने विभाजित असेल. अशी लहानात लहान संख्या शोधायची जी 12 पर्यंतच्या सर्व समसंख्या. कोणकोणत्या तरी 12 पर्यंतच्या सर्व समसंख्या? 2 आहे. 2 आहे तुमची पहिली, बरोबर का? 2 आहे. पुन्हा किती आहे तुमची? 4 आहे. पुन्हा 6, 8, 10 आणि 12. म्हणजे तुमचं 2, 4, 6, 8, 10 आणि 12 चा काढायचं आहे तुम्हाला लसावी. काय काढायचं? लसावी काढायचं आहे राजा. कारण का? ती म्हणते लहानात लहान संख्या शोधा. लहानात लहान संख्या शोधायची तुम्हाला, याचा अर्थ लसावी काढावं लागेल. भाग द्या आता इथं तुमचा. लसावीची अट असते की कमीत कमी 2 संख्येला भाग जात असेल तर भाग आला असतो. भाग जातो 2 ने. बे 1 बे, बे 2 4, बे 3 6, बे 4 8, बे 5 10, बे सक्क 12. पुन्हा ह्यापैकी कमीत कमी 2 संख्येला भाग जात असेल तर भाग हलवा. 1 बे 1 बे, 3 ला जात नाही 3 तसं लिहा. बे 2 4, 2 5 ला जात नाही 5 तसंच लिहा. 2 6 ला भाग हलवा. बे 3 6. पुन्हा कमीत कमी 2 संख्येला भाग जातो का? हो जातो 3 ला. 3 न भाग द्या. 1 तसा 1 तसा. 3 1 3. 3 न 2 ला जात नाही 2 तसंच लिहा. 3 नी 5 ला जात नाही 5 तसंच लिहा. 3 1 3. आता या राहिलेल्या खालच्या संख्येपैकी कमीत कमी 2 संख्येला एका संख्येने भाग जात नाहीये. म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल? डावीकडले फॅक्टर आणि खालचे फॅक्टर या सगळ्यांचा काय करावं लागेल? तुम्हाला गुणाकार करावा लागेल राजा. म्हणजे तुम्हाला मिळून जाईल लसावी. मग लसावी बरोबर तुमचे कोणकोणते फॅक्टर आहेत? 2 गुणाकारामध्ये 2 गुणाकारामध्ये 3 गुणाकारामध्ये 2 गुणाकारामध्ये किती? 5. या सगळ्यांचा गुणाकार करा. बे 2 4, 4 3 12, 12 2 24, 24 5 120, 24 5 120. याचा अर्थ ती लहानात लहान जी संख्या आहे ती आहे 120, की ज्या संख्येला 12 पर्यंतच्या सर्व समसंख्येने काय होतो त्या ठिकाणी पूर्ण भाग जातो, ती संख्या 120. हा एक ऑप्शन मध्ये ऑप्शन क्रमांक 2. ऑप्शन क्रमांक 2.
चला क्लिअर करे बाबा. असेच तुम्ही वेगळे प्रश्न तयार करू शकता. अशी लहानात लहान संख्या शोधा की 12 पर्यंतच्या, 13 पर्यंतच्या, 14 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांनी ती पूर्ण विभाजित असेल किंवा 12 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांनी पूर्ण विभाजित असेल. असे वेगवेगळे प्रश्न तुम्ही तिथं तयार करू शकता. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. ती क्लिअर करे बाबा प्रश्न. चौथा प्रश्न क्लिअर का? घ्या पुढचा प्रश्न. चलो पाचवा. अशी लहानात लहान संख्या शोधा की जी पूर्ण वर्ग पण असेल प्लस 3, 4, 7, 10, 12 ने ती पूर्ण विभाजित पण असेल. चला 3, 4, 7, 10, 12 ने ती पूर्ण विभाजित पण असली पाहिजे आणि ती पूर्ण वर्ग असली पाहिजे. पूर्ण वर्ग याचा अर्थ तिचं वर्गमूळ निघलं पाहिजे. मला सांगा इथं बघितल्यावर पण लक्षात येते काही करायची गरज नाहीये, करत बसायची गरज नाही. लक्षात ठेवा इथं तुमचं 890चं किंवा ह्याचं वर्गमूळ निघत नाही. लक्षात ठेवा ह्याचं पण निघत नाही, ह्याचं पण निघत नाही, ह्याचं पण निघत नाही. ऑप्शन क्रमांक 1 उत्तर आलं. ऑप्शन क्रमांक 1 कार्य ऑप्शन क्रमांक 1. कारण 441 वर्गमूळ निघतं 21 आणि वर्गमूळ काढताना शून्य हे निम्मे होत असतात. 2चा 1 होतो बरोबर, 3चे निम्मे होत नाहीत राजा. याचा अर्थ हा कॅन्सल झाला. उत्तर तुमचं आलं ऑप्शन क्रमांक 1. गरज नाहीये सोडवायची. क्लिअर करे बाबा. उत्तर 1 क्रमांक प्रश्न पर्याय क्रमांक 1 आला तुमचा. पण आपल्याला सोडवायचंय. चला आपल्याला काय करायचंय? सोडवायचंय. मग आपल्याला लहानात लहान संख्या म्हणली याचा अर्थ आपल्याला काढायचं लसावी. आपल्याला काढायचं काय? लसावी काढायचं. लसावी काढून घेऊया अगोदर आपण इथं. 3, 4, 7, 10 आणि 12. ज्या वेळेस तुम्हाला परीक्षेमध्ये सांगितलं जाईल की अशी लहानात लहान संख्या शोधा जी पूर्ण वर्ग पण असेल, त्यावेळेस लसावी कधीच काढत बसायचं ना, फक्त अगोदर फॅक्टर पाडून घ्यायची. लसावी काढायचं नाही, फक्त फॅक्टर पाडून घ्यायचे. कसे पाडायचे बघा इथं. कितीनं भाग जातो रे तुमचा? 3 भाग जातो का? 3 भाग जातो. 3 1 3, 4ला जात नाही 3 भाग, 7ला जात नाही, 10ला पण जात नाही. 3 चोक 12. 3 चोक 12. पुन्हा 2 भाग जातो 1, बे 2 4, 7 तसा, बे पंचे 10, बे 2 4. पुन्हा 2 भाग जातो तुमचा 1 तसा, बे 1 बे, 7 तसं, 5 तसं, बे 1 बेराच्या. ओके. आता गुणाकार करत बसू नका. कारण आपल्याला काढायची पूर्ण वर्ग संख्या, थोडीच लसावी काढायचं आहे का? नाहीये. मग आपल्याला पूर्ण वर्ग होण्यासाठी मला सांगा, वर्ग म्हणजे काय असतो? एका संख्येचा 2 वेळा गुणाकार. एका संख्येचा 2 वेळा गुणाकार करायचा असतो राजा. म्हणजेच काय तुम्ही लक्षात ठेवायचं, हे जे फॅक्टर आले त्या प्रत्येक फॅक्टर हा 2दा असला पाहिजे. प्रत्येक फॅक्टर हा 2दा असला पाहिजे. लक्षात ठेवा. चा अर्थ इथं 3 एक वेळाच आहे, त्याला डबल करून टाका. 3 गुणाकारामध्ये 3 गुणाकारामध्ये 2 डबल आहे तसंच ठेवा. त्याला करायची गरज नाहीये. कारण का आपण पूर्ण वर्ग संख्या शोधतोय. वर्ग करताना वर्ग म्हणजे एका संख्येचा 2 वेळा गुणाकार असतो. म्हणजे डबल फॅक्टर घ्यायचा आहे. 7 एकदाच आहे, 7 डबलदा करा. 5 एकदाच आहे, त्याला डबलदा करा. आणि ह्या सर्वांचा जर तुम्ही गुणाकार केला राजा, तर सर्वांचा गुणाकार 441 वरती 2 शून्य येतो. याचा अर्थ तुमचं 44,100 येते. आणि 44,100 ही लक्षात ठेवा तुमची पूर्ण वर्ग संख्या आहे. म्हणून आपलं उत्तर आलं ऑप्शन क्रमांक 1. ऑप्शन क्रमांक 1 करून बघा, उत्तर तेच येणार तुमचं. चला करून दाव का तुम्हाला? करून दाव का? मला सांगा. मला सांगा 5 5 किती आलं? 25. बरोबर आहे का रे? आणि बे दोन्ही किती आलं? 4. 25 चोक किती आलं? 100. 100 आलं ना इथं. 100 3 त्रिक 9 आलं. 7 7 49. 49 गुणाकारामध्ये 9 करा. 9 9 81 आलं. हातच्याला गेला 8. 9 चोक 36. 36 आणि 8 किती आले तुमचे? 44. इथं तुमचं 100 आलतं ना. 100 निघून ह्याला किती आलं तुमचं? 44,100 आलं का? 44,100. गरज होती का मला सांगा हे सगळं सॉल्व्ह करत बसायची एक्झाम मध्ये? फक्त हे जर लढवलं असतं ना तर आपलं उत्तर निघलं असतं. कारण पूर्ण वर्ग म्हणतंय आणि पूर्ण वर्ग संख्या एकच ऑप्शन मध्ये उत्तर आपलं मागास निघलं होतं. चलो. आणि जर त्यावेळेस नाहीच कळलं तुम्ही ह्या मेथडनं काढू शकता. फक्त पूर्ण वर्ग म्हणले की लक्षात ठेवा फॅक्टर फक्त पाडायचे आणि ते डबल फॅक्टर असेल तसं ठेवायचं. तुमच्या एखाद्या संख्येचा डबल फॅक्टर नसेल त्याला डबल काय करायचं? करून द्यायचं. तुमचं उत्तर निघून जाईल. 6वा क्वेश्चन. चला.
बघा प्रश्न काय. एक शेतकरी आपल्या शेतातील संत्र्याच्या झाडाला दर 5 दिवसांनी व शेवग्याच्या झाडाला 3 दिवसांनी व आंब्याच्या झाडाला दर 15 दिवसांनी पाणी देतो. त्याला सर्व प्रकारच्या झाडाला एका दिवशी पाणी द्यावे लागेल. असा दिवस कमीत कमी कितव्या दिवशी येईल म्हणते, लक्षात ठेवा. म्हणजे ह्या सर्व प्रकारच्या झाडाला त्याला एका दिवशी पाणी द्यायचं आहे, लक्षात ठेवा. मग तो दिवस जो आहे ना, दिवस तो कमीत कमी कितव्या दिवशी येईल म्हणताय त्या ठिकाणी. कमीत कमी कितव्या दिवशी येईल म्हटलंय. कमीत कमी कितव्या दिवशी येईल असं म्हटलेलं आहे. याचा अर्थ कमीत कमी हा शब्द वापरला, याचा अर्थ लसावी काढावा लागेल. तुम्हाला लसावी काढावं लागेल. मग कशाचा लसावी काढायचा. दर 5 दिवसांनी 5 दिवसाचा लसावी घ्यायचा तुम्हाला. पुन्हा किती झाडा म्हणते, शेवग्या झाडाला 3 दिवसांनी आणि आंब्याच्या झाडाला 15 दिवसांनी पाणी द्यायचंय. 5, 3, 15चा काय करायचंय तुम्हाला, लसावी काढायचंय. लसावी हे लक्षात ठेवा छोट्या संख्येचा तुम्ही तोंडी काढायचं. तर कसं काढायचं. तिघापैकी लक्षात ठेवा मोठी संख्या कोणती आहे तुमची, 15 आहे. 15ला 5 आणि 3 भाग जातो का, हो भाग जातो. याचा अर्थ आपला लसावी जो आला, तो लसावी किती आला आपला, 15 आला. 15 याचा अर्थ लक्षात ठेवा, तो असा दिवस आहे तो कुठला, की कमीत कमी कितव्या दिवशी लक्षात ठेवा त्याला तिन्ही झाडांना पाणी देता येईल, दर 15 दिवसांनी. किती दिवसांनी, दर 15 दिवसांनी. याचा अर्थ उत्तर आलं ऑप्शन क्रमांक 3. एका दिवशी पाणी द्यायचं, पण किती दिवसांनी पाणी द्यावं लागेल, दर 15 दिवसांनी. तिन्ही झाडाला तो पाणी देऊ शकेल राजाऊ. याचा अर्थ याला इथं भाग देत बसायची गरज नाही. लसावी ज्या छोट्या संख्या आहे तर लसावी करण्यासाठी लक्षात ठेवा तिघापैकी मोठी संख्या बघायची, बाकी संख्येनं भाग गेला तर म्हणायचं लसावी तोच आहे. नसेल तर यात 15चा पाडा घेत जायचं. जोपर्यंत 15चा पाडा घ्यायचं लक्षात ठेवा, जोपर्यंत 5 आणि 3 भाग जात नाहीये. चला क्लिअर करे बाबा, जाऊया पुढच्या क्वेश्चन कडती. 7वा. हे प्रश्न आहे ते लक्षात ठेवा, क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. एका कंपनीने आपले 3 प्रतिनिधी कंपनीची जाहिरात करण्यासाठी बाहेरगावी पाठवले. कंपनीनं काय केलं, आपले 3 प्रतिनिधी जाहिरात करण्यासाठी बाहेर पाठवले. पहिल्या प्रतिनिधी दर 6 दिवसांनी व दुसऱ्या प्रतिनिधीने दर 8 दिवसांनी व तिसऱ्या प्रतिनिधी 12 दिवसांनी कार्यालयात येऊन अहवाल देतोय. म्हणजे तिघाला अहवाल द्यायचा आहे. पहिला 6 दिवसांनी येतोय, दुसरा 8 दिवसांनी येतोय आणि तिसरा 12 दिवसांनी येऊन काय करतोय, कार्यालयामध्ये अहवाल देतोय. पुढे केलं, त्यांना अशा सूचना देण्यात आल्या की हे तिन्ही प्रतिनिधी कार्यालयात कमीत कमी कितव्या दिवशी एकत्र येतील. पहिला 6 दिवसांनी आला, दुसरा 8 दिवसांनी आला आणि तिसरा 12 दिवसांनी अहवाल देण्यासाठी आला. पण कमीत कमी तिघं प्रतिनिधी, लक्षात, तिघं पण प्रतिनिधी कमीत कमी किती दिवसांनी पुन्हा कार्यालयात एकत्र येतील, तिघं पण एकत्र आली पाहिजे. याचा अर्थ कमीत कमी दिवसांनी एकत्र येतील म्हणलंय तुम्हाला. याचा अर्थ राजाओ तुम्हाला काढायचा आहे लसावी. कुणाचा लसावी काढायचा आहे, 6चा. पुन्हा किती आहे तुमचं, 8 आहे आणि पुन्हा किती आहे तुमचं, 12 आहे राजा. मी सांगितलं ह्याचा लक्षात ठेवा, छोट्या संख्या आले की तोंडी तुमचं उत्तर निघलं पाहिजे. तिघापैकी मोठी संख्या कोणती आहे, 12. 12ला 6 जातो पण 8 भाग जात नाही, 24 घ्या. 24ला 6 पण भाग जातो, 8 पण भाग जातो आणि 12 पण भाग जातो. याचा अर्थ आपला लसावी जो आला, तो लसावी जो मिळाला तो किती मिळाला, 24 मिळाला. याचा अर्थ ते तिन्ही प्रतिनिधी कार्यालयात कमीत कमी किती दिवसांनी एकत्र येतील, 24 दिवसांनी एकत्र येतील. ऐक ऑप्शन मध्ये ऑप्शन क्रमांक 3. ऑप्शन क्रमांक 3. क्लिअर का रे बाबा, क्लिअर का.
जाऊया करे पुढं. चला जाऊया पुढचा क्वेश्चन 8वा. चला क्लिअर करे बाबा. 7 प्रश्न क्लिअर का मला सांगा. 7 प्रश्न क्लिअर का. चला टाईप क्रमांक 18चे 7 क्वेश्चन क्लिअर का. 7 क्वेश्चन खूप IMP लक्षात ठेवा. अशाच पद्धतीचे प्रश्न TET पेपर 1 असो किंवा TET पेपर 2 असू द्या तिथे विचारले गेलेले आहेत. प्लस लक्षात ठेवा हे स्कॉलरशिपला सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत. हा पण स्कॉलरशिपला विचारलाय, हा पण स्कॉलरशिपला 8वीला विचारलाय, बाकीचे नाही विचारले. चला आणि असे विचारले मागे एकदा बघा. प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन जास्तीत जास्त सोडवण्याचा प्रयत्न करा. टाईप क्रमांक 19. आपण टाईप क्रमांक 18 मध्ये काय बघितलं, लसावीचे साधारण प्रश्न बघितले. आता आपल्याला बघायचा लसावीच्या बाकीवर आधारित प्रश्न, म्हणजे इथं बाकी शिल्लक राहते तुमची. बघा पहिला प्रश्न. अशी लहानात लहान संख्या शोधा की जर ती 8, 9, 12, 15 ने भाग दिल्यानंतर प्रत्येक वेळी बाकी एक शिल्लक राहते. जर तुम्ही काय केलं माहिती का, ती लहानात लहान संख्या 100 शोधली, तिला जर तुम्ही काय केलं 8 ने भागलं. बघा कन्सेप्ट समजून घ्या. ती लहानात लहान संख्या मी 100 शोधली, तिला जर 8 न भागलं तर बाकी तुमची एक शिल्लक राहते. बाकी किती राहते, एक शिल्लक राहते. जर त्या संख्येला तुम्ही जर 9 न भागलं तरी पण बाकी एक शिल्लक राहते. त्या संख्येला जर तुम्ही 12 न भागलं तर बाकी एक शिल्लक राहते. आणि त्या संख्येला जर तुम्ही 15 न भागलं तरी पण बाकी किती राहते, एक शिल्लक राहते. आपल्याला म्हणले लहानात लहान संख्या काढायची, याचा अर्थ लसावी काढायचा. मग कुणाचा लसावी काढायचा, की भाजकाचा लसावी काढायचा. भाज्य कोणकोणते आहेत, 8, 9, 12 आणि 15 ह्या सगळ्या संख्येला भागल्यानंतर बाकी प्रत्येक वेळी एक एक शिल्लक राहते. याचा अर्थ तुम्ही लसावी काढून घ्या 8, 9, 12 आणि 15. चला लसावी चट आता सगळ्याला माहित आहे. लसावी चट असते की दिलेल्या संख्येपैकी कमीत कमी 2 संख्येला एका संख्येने भाग जात असेल तर भाग घालवायचा असतो. 2 ने भाग जातो बे चोक 8, 9 ला जात नाही 9 तसंच, बे सक्क 12, 15 ला जात नाही 15 तसंच. पुन्हा 2 न भाग जातो बे 2 नी 4, 9 तसंच, बे त्रिक 6, 15 तसंच. पुन्हा कमीत कमी 2 संख्येला भाग जातो का एका संख्येनं जातो 3 न, 2 ला जात नाही 2 तसं, 3 त्रिक 9, 3 एके 3, 3 5 15. 2, 3 आणि 5 ला पैकी 2 संख्येला एका संख्येने भाग जातो का नाही जात. मग थांबा, डावीकडले फॅक्टर प्लस खालचे फॅक्टर या सगळ्यांचा काय करा, गुणाकार करा, तुम्हाला लसावी मिळून जाईल. मग लसावी बरोबर कोणकोणते फॅक्टर आहेत रे तुमचे, 2 गुणाकारामध्ये, 2 गुणाकारामध्ये, 3 गुणाकारामध्ये, 2 गुणाकारामध्ये, 3 गुणाकारामध्ये 5. गुणाकार करून टाका. बे 2 4, बे 2 4, 4 त्रिक 12, 12 2 24, 12 त्रिक 36, 36 आणि हे 5 2 10. 36 गुणाकारामध्ये 10 केलं किती आलं तुमचं, 360 आलं. किती आलं, 360 आलं. लसावी जो भेटला आपल्याला तो लसावी भेटला 360. पण भाग दिल्यानंतर प्रत्येक वेळी एक बाकी शिल्लक राहते ना तुमची, ती बाकी ऍड करावं लागेल, म्हणजेच तुम्हाला ती संख्या मिळून जाईल. संख्या बरोबर लसावी आला 360, बाकी एक राहते प्रत्येक वेळी, एक राहते ना, बाकी एक राहते, एक ऍड करा, 300 किती आलं तुमचं 61. ती संख्या आली 361, ऑप्शन क्रमांक 4. चला क्लिअर का, ऑप्शन क्रमांक 4. चला क्लिअर करे, जाऊया पुढच्या क्वेश्चन कडे. पुढच्या क्वेश्चन कडे जाऊया. प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2 आहे, अशी लहानात लहान संख्या शोधा, तिला जर 25, 40, 60 ने भाग दिल्यानंतर प्रत्येक वेळी बाकी 7 शिल्लक राहते. मगासारखा सेम लक्षात ठेवा.
काही बदल नाही. मी ह्याच्यामध्ये पण लक्षात 3-4 नमुने घेतलेत, पण 3-4 नमुन्याची मी 4-4 गणित घेतो लक्षात. त्यामुळे त्या गणितामध्ये तुमची कन्सेप्ट क्लिअर करून घ्या की बाबा प्रत्येक वेळी जर बाकी सेम 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 शिल्लक राहत असेल, इथं म्हणते बाकी लक्षात मग एक शिल्लक राहिली होती, आता बाकी किती शिल्लक राहते तुमची? 7 शिल्लक राहते. बरोबर आहे ना? मग लहानात लहान संख्या शोधायची, याचा अर्थ तुम्हाला 25चा 40चा आणि 60चा काय काढायचं? तुम्हाला लसावी काढायचंय. लसावी काढून घ्या, लसावी काढून घ्या. लसावीची अट असते कमीत कमी दोन संख्येला एका संख्येने भाग जाईपर्यंत भाग घालायचा असतो. कितीनं भाग जाईल तुमचा? 5 भाग जाईल. 5 5 25, 5 8 40, 5 1 5, 5 2 10. पुन्हा कितीनं भाग जाईल तुमचा? 4 भाग जाईल राजा. 5 ला जात नाही 5, तसं 4 2 8, 4 3 आलं तुमचं 12. 5 4 आणि 3 पैकी कमीत कमी दोन संख्येला एका संख्येने भाग जातो का नाहीये? याचा अर्थ डावीकडले फॅक्टर प्लस खालचे फॅक्टर यांचा गुणाकार करा, तुम्हाला तुमचं उत्तर मिळून जाईल. चला लसावी काढायचंय. लसावी काढण्यासाठी फॅक्टर कोणकोणते आले तुमच्याकडे? ती 5 आला. 5 गुणाकारामध्ये 4 गुणाकारामध्ये 5 गुणाकारामध्ये 4 गुणाकारामध्ये किती आलं तुमचं? 3 आलं राजा. 5 चोक 20, 20 5 आले 100, 4 त्रिक आलं तुमचं 12. बरोबर आहे का? 5 चोक 20, 20 5 100, 4 त्रिक आलं 12, 1200 आलं तुमचं 1200. लसाव्याला 1200, परंतु प्रत्येक वेळी बाकी 7 शिल्लक राहते. त्या लहानात लहान संख्येला भागलं तर ह्या 25 न भागलं तरी पण बाकी 7 राहते, 40 न भागलं तरी पण 7 राहते, 60 न भागलं तरी पण 7 राहते. ते 7 ऍड करून टाका, 1207 आलं. ती संख्या जी आली लहानात लहान संख्या ती किती आली? 1207. आता तुम्ही ह्या 1207 ला 25 न भागा, 40 न भागा, 60 न भागा, बाकी तुमची 7च राहणार तुमची. बरोबर. ऑप्शन क्रमांक 2. चला क्लिअर करे बाबा. ऑप्शन क्रमांक 2. काय चुकलं का रे? 5 5 25, 5 8 40, 5 1 5, 5 2 10. ठीक आहे. 4 4. हा तरी म्हणलं असं कसं झालं? थांबा 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 थांबा. सॉरी 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 रे सॉरी सॉरी. भाग भाग भाग. 25 40 60. भाग चुकला भाग चुकला भाग चुकला भाग चुकला भाग चुकला. 5 न भाग. 5 5 25, 5 8 40, 12 5 60. पुन्हा 4 न भाग जातो 5 तसं. 4 1 4 2 8. हा 4 2 8. इथं मी 4च लिहिलं, ते 4 2 8. 2 लिहायला पहिले 4 लिहिलं, त्यामुळे आकडा वाढला. ठीक आहे. नाही 1207 नाही येत रे, सॉरी 1207 येत. आणि 4 3 किती आलं? 12. त्या गुणाकार करा. 5 चोक 20 आला, 20 5 100 आलं, 3 2 6. 100 गुणाकारामध्ये 6 किती आलं? 600 आलं. किती आलं? 600 आलं. 600. लसावी जो भेटला तो लसावी किती भेटला? 600 भेटला. लसावी 600 भेटला. प्रत्येक वेळी बाकी तुमची 7 शिल्लक राहते. 7 ऍड करा. 600 किती आलं तुमचं? 7 आलं. 600 तुमचं किती आलं? 7 आलं. ऑप्शन क्रमांक 4. ऑप्शन क्रमांक 4. सॉरी बरं का, तेवढी दुरुस्त करून घ्या. 600 किती आलं तुमचं? 7 आलं. ते काय झालं? 4 असं म्हणा, 4 2 8 म्हणा, ती 4 लिहून टाकलं मी. ती म्हणताना बरोबर म्हणलो, पण ते लिहिताना चुकीचं लिहिलं मी. चला क्लिअर. चला जाऊया पुढच्या क्वेश्चन कडे. क्वेश्चन क्रमांक 3. अशी लहानात लहान संख्या शोधा, तिला जर 15 20 36 48 ने भाग दिल्यानंतर प्रत्येक वेळी बाकी 3 शिल्लक राहते. प्रत्येक वेळी बाकी राहते 3 शिल्लक राहते. 3 शिल्लक राहते. चला सोडवा. चला या लक्ष द्या. लक्ष देताय ना? लक्ष देताना दिसतो का रे पेन? हा दिसतो का? नाही दिसणार. या इकडे. चला अशी लहानात लहान संख्या शोधायची. लहानात लहान याचा अर्थ लक्षात ठेवा, लसावी काढायचं. कुणाचा लसावी काढायचंय? 15 20 36 आणि 48चा लसावी काढून घ्या. लसावी काढून घ्या. लसावीची अट असते कमीत कमी दोन संख्येला एका संख्येने भाग गेला पाहिजे.
कितीनं भाग जातो रे तुमचा? 2 भाग जातो. 15 तसंच लिहिलं. बे 1 बे बे 0 0 18 2 36 बे 2 4 बे चोक 18. पुन्हा तुमचा 2 भाग जातो. 15 तसंच लिहिलं. बे 5 10 बे 9 18 बे 1 बे बे 2 4. पुन्हा तुमचा 5 भाग जातो. 5 त्रिक 15 5 1 5 9 ला जात नाही 9 तसं, 12 ला जात नाही 12 तसं. पुन्हा तुमचा 3 भाग जातो. 3 1 3 1 तसा 3 त्रिक 9 3 चोक 12. आता 3 आणि 4 ला भाग एका संख्येने जाणार नाही. मग डावीकडले फॅक्टर आणि खालचे फॅक्टर यांचा काय करा? गुणाकार करा. तुम्हाला उत्तर मिळून जाईल. चला, बे दोन्ही किती आलं तुमचं? 4 इथं लिहितो वाटल्यास. लसावी बरोबर कुणाकुणाचा 2 गुणाकारामध्ये 2 गुणाकारामध्ये 5 गुणाकारामध्ये 3 गुणाकारामध्ये 3 गुणाकारामध्ये किती आलं? 4. गुणाकार करा. बे दोन्ही 4 4 पंच आलं 20 4 पंच आलं 20 20 त्रिक आलं तुमचे 60 60 गुणाकारामध्ये 3 केलं साइन त्रिक आलं 18 18 180 180 गुणाकारामध्ये 4 केलं 18 चोक 72 आलं. वरचा 0 720. लसावी जो भेटला तो लसावी भेटला आपल्याला 720. परंतु त्या लहानात लहान संख्येला जर 15 20 36 48 न जर भागलं प्रत्येकाने, तर प्रत्येक वेळी बाकी 3 शिल्लक राहते. ती बाकी ऍड करावं लागेल. त्यामुळं ती संख्या जी मिळाली आपल्याला, संख्या बरोबर लसावी आलाय 720. 720 मध्ये बाकी राहते 3 ऍड करा. 700 किती आलं तुमचं? 23 आलं. हा एक ऑप्शन मध्ये ऑप्शन क्रमांक 4. चला, ऑप्शन क्रमांक 4. चला जाऊयाकडे पुढच्या प्रश्नाकडे. चला, प्रश्न क्रमांक 4. 3 अंकी संख्या सांगा. जर अशी 3 अंकी संख्या सांगायची, जर त्या संख्येला, जी 3 अंकी संख्या, त्या संख्येला 2 5 9 11 ने विभाजित केल्यानंतर प्रत्येक वेळी बाकी 1 शिल्लक राहते. बाकी जी शिल्लक राहते ना, ती बाकी किती राहते? 1 शिल्लक राहते. 1 राजा. प्रत्येक वेळी बाकी 1 शिल्लक राहते. तर चेक करू तुम्ही आकडे बरोबर आहेत का? 2 5 9 11 बरोबर आहे. मग लहानात लहान संख्या शोधा म्हणते. लहानात लहान संख्या शोधायची, याचा अर्थ लसावी काढावा लागेल. कुणाचा? 2 5 9 आणि 11चा काढायचा लसावी. लसावी काढून घ्या. लसावी काढण्याची अट सगळ्याला माहिती आहे, सारखी सारखी सांगायची गरज नाहीये. कमीत कमी 2 संख्येला एकाच संख्येने भाग गेला पाहिजे. 2 5 9 आणि 11 पैकी कमीत कमी 2 संख्या कुठल्याही उचला, भाग जात नाही. याचा अर्थ इथंच लक्षात ठेवा, सगळ्याचा गुणाकार करावा लागेल. 5 2 10 आलं. 11 9 99 आलं. आणि दोघाचा गुणाकार केला तर किती आला तुमचा? 990 आला. 900 किती आला? 90 आला. प्रत्येक वेळी बाकी 1 शिल्लक राहती. बाकी ऍड करून द्या. 990 अधिक 1 आलं 991. ती लहानात लहान संख्या जी आली ती किती आली तुमची? 991. ऑप्शन क्रमांक 4. ऑप्शन क्रमांक 4. चला जाऊया पुढच्या क्वेश्चन कडे. क्वेश्चन क्रमांक 5. 900 ते 1000 मधील ती संख्या सांगा. तिला 38 57 भाग दिल्यानंतर प्रत्येक वेळी बाकी 23 शिल्लक राहते. तुम्हाला ती अशी संख्या सांगायची आहे जी लक्षात ठेवा 900 ते 1000 मधली असली पाहिजे. आता 4च्या 4 संख्या लक्षात ठेवा तुमच्या कशामधल्या? त्या 900 आणि 1000 मधल्याच आहेत. मग 38 आणि 57 भाग दिल्यानंतर प्रत्येक वेळी बाकी तुमची किती राहते? 23 शिल्लक राहत आहे. चला सांगूया खरे. बघा, तुम्हाला अगोदर 23 38 आणि 57चा काय करावं लागेल? 38 आणि 57चा तुम्हाला लसावी काढून घ्यावा लागेल. लसावी काढून घ्या. भाग जातो 19 न. 19 2 38 19 3 किती आलं? 57. या सगळ्या फॅक्टरचा गुणाकार करा, तुम्हाला लसावी मिळून जाईल. 19 2 आलं 38. 38 गुणाकारामध्ये किती करायचं? 3 करायचं. 3 8 24 हातच्या 3 त्रिक 9 10 आणि 11 114 आला. किती आला? 114 आला. लसावी जो भेटला तो लसावी किती भेटला तुमचा? 114 भेटला. लसावी भेटला 114. आता आपल्याला संख्या विचारली कुठली माहिती का? 900 ते 1000 मधली विचारली. बरोबर ना? मग तुम्हाला काय करायचं माहिती का? 114 ला
1 2 3 4 न गुणकानं गुणच द्यायचंय, जेणेकरून मधली संख्या बरोबर 900 ते 1000 मधली आली पाहिजे. समजा मी 7 न गुणलं, 7 चोक 28 आलं बरोबर. 7 एके 7, 7 अन 2 9 आले, 7 एके 7, 900च्या आतली इथे. पुढे घेऊया 8 घेऊया त्या ठिकाणी. 8 घेतलं, 8 चोक आले 32, 8 एके 8, 8 अन 3 आले तुमचे 11, हातच्या लेख 8 अन 1 आले तुमचे 9. 900 किती आलं? 12 आलं बरोबर, लक्षात ठेवा. 900 किती आलं तुमचं? 12. 912 आलं तुमचं. कसं काढलं मी या ठिकाणी 912? मी काय केलं, लसावी घेतला 114. 114ला मी 7 न गुणलं, पण ती संख्या 900च्या बाहेरची यायची. आपल्याला 900 ते 1000च्या दरम्यान पाहिजे. 8 ने गुणलं, 8 ने गुणल्यानंतर किती आलं तुमचं? 8 चोक 32 आलं. 8 चोक 32, हातच्याला 3 आलं. 8 एके 8, 8 अन 3 आले 11, हातच्याला 8 एके 8, 8 अन 1 आले तुमचे 912 आलं. आता ह्या 912 मध्ये तुम्हाला ऍड करायचंय 23. ऍड करायचंय 23. 3 अन 2 आले 5, 2 अन 1 आले तुमचे 3 आणि 9. ती संख्या जी आहे लक्षात ठेवा, 900 ते 1000च्या दरम्यानची जी संख्या आहे लहानात लहान, ती आहे तुमची 935. 900 किती आहे? 35, की जिला लक्षात ठेवा 38 आणि 57 भागल्यानंतर बाकी प्रत्येक वेळी किती शिल्लक राहते तुमची? 23 शिल्लक राहते. म्हणून आपलं उत्तर आलं ऑप्शन क्रमांक 1. उत्तर आलं ऑप्शन क्रमांक 1. आपल्याला काय करायचं? लसावी घ्यायचंय आणि लसावीला काय करायचं? 1 2 3 4 5 न मल्टिप्लाय करायचंय. का करायचं आपल्याला? कारण बरोबर लक्ष 900 ते 1000च्या दरम्यानची संख्या शोधायची आहे. आणि ज्यावेळेस मी 8 न गुणेल त्यावेळेस लक्षात 900 ते 1000च्या दरम्यानची संख्या येते, ती पण कशी पाहिजे तुमची? लहानात लहान संख्या पाहिजे. चला क्लिअर करे बाबा. त्यामुळे 912 आलं. 912 मध्ये मग बाकी जेवढी शिल्लक राहते तेवढी 23 ऍड करा, तुमचं उत्तर निघून जाईल. चला जाऊया पुढच्या क्वेश्चन क्रमांक 6. 4218 मधून वजा होणारी लहानात लहान संख्या सांगा. जर तिला 13 17 19 ने भाग दिल्यानंतर म्हणा, इथं भाग दिल्यानंतर प्रत्येक वेळी बाकी 10 शिल्लक राहील. जमतंय का रे? 4218 मधून वजा होणारी लहानात लहान संख्या सांगायची. जर तिला 13 17 19 न भाग दिलं तर प्रत्येक वेळी बाकी किती शिल्लक राहते? 10 शिल्लक राहते. याचा अर्थ तुम्हाला काय करायचं माहिती का? याचा अर्थ तुम्हाला 13चा 17चा आणि 19चा काढायचा, तुम्हाला लसावी काढायचा. लसावी भाग जाणार नाही, गुणाकार डायरेक्टली करून टाका. भाग जाणार नाही, सगळ्यांचा गुणाकार करून टाका, तुम्हाला मिळून जाईल लसावी. तुम्हाला मिळून जाईल लसावी राजा. चला 13 7 आलं 91, इथं राहिला एक, हातच्याला गेला 9. 13 एके 13, 13 एके 13, 13 आणि तुमचे 9 आले, 13 आणि तुमचे 9 आले 22, 13 आणि 9 किती आले? 22. गुणाकारामध्ये आपल्याला करायचं 19, गुणाकार करायचा आपल्याला 19. 19 एके 19, हातच्याला गेला 1 राजा. 19 दोन्ही 38, 38 निघाले तुमचे 39, हातच्याला 3. 19 दोन्ही 38, 38 आणि तुमचे 2 आले 41, आले 41. लसावी आला 4199. 4199 मध्ये तुम्हाला काय करायचं? प्रत्येक वेळी बाकी किती शिल्लक राहते? 10 10 ऍड करायचे. याचा अर्थ आलं तुमचं 4209. 4200 किती आलं तुमचं? 9 आलं. 4209 आलं. पण ती काय म्हणते माहिती का? 4218 मधून वजा होणारी लहानात लहान संख्या शोधायची आहे, की जर ती लहानात लहान संख्या सांगा ती 13 17 19 ने भाग दिल्यानंतर प्रत्येक वेळी बाकी एक शिल्लक राहते. याचा अर्थ तुम्हाला काय करावं लागणार आहे माहिती का? त्या 4218 मधून जी तुमची संख्या आलेली आहे ती वजा करावी लागेल. 4209 वजा करून टाका. 8तून 9 गेले, असं 8तून 9 जात नाही, लक्षात ठेवा. तुमचा हातच्या घेतला, इथं 0, इथं झाले 18. 18तून 9 गेले, 9 राहिला. 0 0 आणि 0. कोणती संख्या वजा करावी लागेल तुम्हाला? 9 संख्या वजा करावी लागेल. एक ऑप्शन मध्ये आहे, ऑप्शन क्रमांक 4. ऑप्शन क्रमांक 4. चला क्लिअर करे बाबा. म्हणजे 4218 मधून तुम्हाला 9 वजा करावं लागेल आणि तेव्हा जी संख्या येणार 4209, ह्या संख्येला बरं का, ही संख्या आहे
आणि ह्या संख्येला तुम्ही कितीनं भागलं, 13 भागलं, 17 भागलं, 19 भागलं की बाकी शिल्लक राहते 10. बाकी शिल्लक राहते 10. चला क्लिअर का? चला जाऊया पुढच्या क्वेश्चन कडे. क्वेश्चन क्रमांक नेक्स्ट 7. अशी लहानात लहान संख्या सांगा जर तिला 16, 24, 36, 54 विभाजित केल्यानंतर बाकी क्रमशः 12, 20, 32, 50 शिल्लक राहते. बाकी आता सेम शिल्लक राहत नाही, बाकी आता वेगवेगळी शिल्लक राहते तुमची. 16, 24, 36, 54 आहे का रे बघा. पुन्हा 12, 20, 32, 50 आहे का बघा. 12, 20, 32, 50 आकडे बरोबर आहेत का बघा. तर आपण सोडत बसायचं. चला आता बाकी वेगवेगळी राहिल्यानंतर काय करायचं बघा. ज्यावेळेस तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की अशी लहानात लहान संख्या सांगा की तिला कशानं भागलं, 16ने भागलं, तर 16ने भागलं की बाकी किती राहते, क्रमशः 12 राहते राजा. जर 24 न भागलं तर बाकी किती राहते तुमची, 20 राहते. 36 न भागलं बाकी किती राहते तुमची, 32 शिल्लक राहते. आणि 54 न भागलं तर बाकी किती शिल्लक राहते, 50. याचा अर्थ तुम्हाला काय करायचंय, भाजक आणि बाकी यामधला डिफरन्स शोधायचा आहे. भाजक हे सगळे भाजक आहेत रे, हे सगळे काय आहेत तुमचे, भाजक आहेत. हे सगळे काय आहेत, भाजक आहेत. आणि ही काय तुमची बाकी राजा. भाजक आणि बाकी मधला डिफरन्स 4 आला, 4 आला, 4 आला, 4. तो सेमच येणार, त्यामध्ये काही बदल होणार नाही, लक्षात ठेवा. ज्यावेळेस तुम्हाला असा प्रश्न विचारला जाईल की ह्या संख्येनं त्या संख्येला, लहानात लहान संख्येला ह्यानं भागलं असतं एवढी बाकी राहते, ह्यानं भागलं असतं एवढी बाकी राहते, तेव्हा भाजक आणि बाकी मधला हा डिफरन्स सेमच राहणार, त्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही राजा. मग आता काय करायचंय, भाजकाचा लसावी काढून घ्यायचे. भाजक कोणकोणते आहेत आपल्याकडे, 16, 24, 36 आणि किती आहेत, 54. यांचा काढून घ्या लसावी. यांचा काढायचा आपल्याला लसावी. लसावी काढून घ्या. कितीने भाग जाईल तुमचा, 2 ने भाग जाईल. बे 8 16, बे 1 बे, बे 2 4, 18 2 36, बे 2 4, बे 7 14. पुन्हा कितीनं भाग जाईल तुमचा, 2नच भाग जाईल. बे चोक 8, बे सक्क 12, बे 9 18, 27 ला जात नाही, 27 आहे असेल. पुन्हा तुमचा 2 न भाग जाईल. बे 2 4, बे 3 6, 9 तसंच 27 तसंच राजा. पुन्हा कितीनं भाग जाईल तुमचा, 3 न भाग जाईल. 2 तसंच, 3 1 3, 3 3 9, 3 9 27. पुन्हा कमीत कमी 2 संख्येला भाग जातो, 3 न भाग जाईल. 3 न भाग द्या, बे 2 तसंच लिहा, 1 तसं, 3 1 3 आणि 3 3 आलं तुमचं 9. 3 3 आलं 9. आता कमीत कमी 2 संख्येला भाग जात नाही, डावीकडले फॅक्टर आणि खालचे फॅक्टरांचा गुणाकार करा, तुम्हाला लसावी मिळून जाईल. बे 2 4, 4 2 8, 8 त्रिक 24, 24 त्रिक 72, 72 2 144. 144 गुणाकारामध्ये करायचंय मला 3. 4 त्रिक आले 12, हातच्या लेख 4 त्रिक 12, 12 निकाले 13, हातच्या लेख 3 1 3, 3 निकाले तुमचे 4, 432. किती आलं, 432 आलं. 432 मधून भाजक आणि बाकी मधला डिफरन्स तुम्हाला काय करायचं, वजा करायचा. लसावी आला 432, लसावी किती आला, 432 आला राजा. मग 432 मधून 4 वजा केले तर किती आले तुमचं, 428. का रे 4 वजा करायचं, कारण भाजक आणि बाकी मधला डिफरन्स किती आहे तुमचा, 4 आहे. तर आन्सर जी आला आपल्याला, ती संख्या जी मिळाली लहानातला, ती मिळाली 428. एक ऑप्शन मध्ये, ऑप्शन क्रमांक 3. ऑप्शन क्रमांक 3. समजते ना. ज्यावेळेस तुम्हाला ह्या संख्येनं भागला असता बाकी वेगवेगळी राहत असेल, त्यावेळेस तुम्हाला भाजक आणि बाकी मधला डिफरन्स शोधायचा आहे. आणि जो डिफरन्स येईल लक्षात तो सेमच येणार. आणि लसावी काढून घ्यायचा आहे भाजकाचा, आणि भाजकाचा लसावी काढल्यानंतर तो तुमचा भाजक आणि बाकी मधला डिफरन्स आहे सेम, तो वजा करायचा आहे. तुम्हाला ती संख्या मिळून जाईल राजा. चला क्लिअर करे बाबा. चला जाऊया का पुढच्या क्वेश्चन कडे. नेक्स्ट क्वेश्चन 8.
अशी लहानात लहान संख्या शोधा जर तिला 16, 18, 21 ने भाग दिल्यानंतर बाकी क्रमशः 3, 5, 8 शिल्लक राहते. कितीनं भागलं असता तुमचं भाज्यक आणि बाकी? जर तुम्ही 16 न भागला असता बाकी तुमची 3 शिल्लक राहते. 18 ने भागला असता बाकी तुमची 5 शिल्लक राहते आणि 21 न भागला असता बाकी तुमची 8 शिल्लक राहते. भाजक आणि बाकी मधला डिफरन्स शोधा. इथं आला तुमचा 13, इथं आला तुमचा 13, इथं आला तुमचा 13. राजा भाजक आणि बाकी मधला डिफरन्स आला तुमचा 13. आता तुम्हाला काढायचं भाजकाचा लसावी. भाजक आपल्याकडे 16 आहे, 18 आहेत आणि तुमच्याकडे किती आहेत 21 आहे. या 16, 18, 21 चा काढायचा लसावी. लसावी चट सगळ्याला माहिती आहे. लसावी आता सगळ्यांना काढतोय. लसावी चट असती कमीत कमी 2 संख्येला भाग जाईपर्यंत भाग घालवत असतो. 2 न भाग जातो 2 8 16, 2 9 18, 21 ला जात नाही 21 तसंच लिहिलं. पुन्हा किती न भाग जातो 3 न भाग जातो 8 ला जात नाही 3 त्रिक 9 3 7 21. 8, 3 आणि 7 पैकी कुठल्याही 2 संख्येला एकाच संख्येने भाग जात नाहीये राजा. याचा अर्थ भागाकार प्रोसेस थांबवा. सगळ्यांचा काय करा गुणाकार. डावीकडले फॅक्टर आणि खालचे फॅक्टर यांचा गुणाकार करून टाका. 2 त्रिक 6, 8 संग 48 आले बरोबर. 8 संग 48 आले. आपण काढतोय लसावी. लसावी बरोबर 8 2 गुणाकारामध्ये 3 गुणाकारामध्ये 8 गुणाकारामध्ये 3 गुणाकारामध्ये 7 लिहितो. 3 दोन्ही 6, 2 त्रिक 6, 6 8 48, 48 गुणाकारामध्ये 7 त्रिक किती आलं तुमचं 21. 21 करून टाका तुमचं. 8 तसंच लिहिलं, 4 तसं लिहिलं बरोबर. करेक्ट. 2 8 16 हातच्या लेख 2 4 8 8 निघाले तुमचे 9. 8 6 4 10 हातच्या लेख 1008 आलं तुमचं. 1008 आलं तुमचं. 1008 लसावी जो भेटला तो किती भेटला 1008 भेटला. रचा आता आपल्याला काय बाबा भाजक आणि बाकी मधला डिफरन्स किती आहे 13. तो तुम्हाला फक्त वजा करायचा आहे. 13 वजा करून टाका. 13 जर वजा केले मला सांगा 10 वजा करा. 10 वजा केले तर तुमचं किती आलं 98. 98 मधून तुमचे 3 घालवा. तुमचे राहिले किती 95. याचा अर्थ 13 वजा केल्यानंतर तुमचं आलं 995. ती संख्या आली 995. आहे का ऑप्शन मध्ये? ऑप्शन क्रमांक 1. ऑप्शन क्रमांक 1. चला क्लिअर करे बाबा. समजते ना? जाऊया पुढच्या क्वेश्चन कडे. चला क्वेश्चन क्रमांक तुमचा 9. 4 अंकी 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 म्हणलं पाहिजे होतं रे. 4 अंकी. 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या कुठली? आता 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या म्हणल्यावर तुम्हाला बेसिक मी शिकवले. 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या म्हणलं की मी बेसिक तुम्हाला शिकवलं आहे. मोठ्यात मोठी संख्या मला सांगा 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या काय कशी काढायची असती? फक्त 4 9 लिहून टाकायचे. किती 9 लिहून टाकायचे? 4 9 लिहून टाकायचे राजा बरोबर का रे. मग ती म्हणते 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती? जर तिला 3 5 7 9 ने भागल्यानंतर बाकी 1 3 5 7 शिल्लक राहते. चला बघा लसावी काढूया. भाजक आणि बाकी यातला फरक काढूया अगोदर. भाजक आणि बाकी यामधला डिफरन्स जो आहे तो किती आहे ते बघूया. 3 न भागला असता बाकी 1 राहते. 5 न भागला असता बाकी 3 राहते. 7 न भागला असता बाकी 5 राहते आणि 9 न भागला असता बाकी 7 राहते. भाजक आणि बाकी मधला डिफरन्स जो आला तो किती आला तुमचा 2 2 आला. सेमच येणार. मी सांगितलं सेम येणार. त्यामध्ये कुठलाही बदल होणार नाहीये. मग आपल्याला काय करायचं माहिती आहे का? आता काढायचं आपल्याला लसावी. कुणाचा? 3चा 5चा 7चा आणि 9चा. लसावी काढायचा भाजकाचा. भाजकाचा लसावी काढून घ्या. लसावी काढून घ्या. इथं
कितीनं भाग जातो तुमचा? 3 न भाग जातो. 1 5 तसं 3 एके 3 7 ला जात नाही 7 3 त्रिक 9. लसावी काढण्याची अट असते कमीत कमी दोन संख्येला एका संख्येने भाग गेला पाहिजे. भाग जात नाही मग सगळ्या खालच्या फॅक्टरचा आणि वरच्या फॅक्टरचा गुणाकार करा. 3 5 15 15 7 आलं तुमचं 105. 105 गुणाकारामध्ये करा 3. 3 5 15 आणि 3 एके 3. 300 किती आलं तुमचं? 15. 300 किती आलं तुमचं? 15. 315ला कितीनं गुणाला पाहिजे? कारण आपल्याला 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या विचारली, आली तर 3 अंकी, म्हणजे तुम्हाला ह्याला 1 2 3 4 न मल्टिप्लाय करावं लागेल. लक्षात ठेवा तुम्हाला. जर तुम्ही इथं 30 न मल्टिप्लाय केलं, 30 न मल्टिप्लाय केलं तर 5 त्रिक आले 15, हातच्या लेख 3 एके 3 आणि 1 आले 4, 3 त्रिक 9 आलं 0. मला सांगा 9450 आलं. 9400 किती आलं तुमचं? 50 आलं राजा. 4 अंकी तुम्हाला मोठ्यात मोठी संख्या विचारलेली आहे. पुढे एकदा बघूया त्या ठिकाणी पुढे जाते का. पुढं समजा तुमचं कितीनं गुणलं इथं? 315ला गुणलं तुम्ही 32 न. बे पंचे 10, बे 1 बे 3, 3 दोन्ही 6, 3 5 15, हातच्या लेख 3 एके 3 4, 3 त्रिक 9 आले 0 8, 6 4 10, हातच्या लेख 9 आणि 1 10, 1 2 3 4 5, 5 अंकी होते. आपल्याला 4 अंकी पाहिजे रे. याचा अर्थ 32 न नाही, तुम्हाला गुणावं लागेल 31 न. कितीनं गुणावं लागेल तुम्हाला? 31 न गुणावं लागेल. कितीनं गुणावं लागेल तुम्हाला? 31 न गुणावं लागेल. नसेल तर तुम्ही कसं करू शकता? जर कितीनं गुणावं लागेल, मल्टिप्लाय कितीनं करावं लागेल हे काढण्यासाठी तुम्ही 315 न म्हणजे लसावीनं ह्या 9900ला भागायचं. 9900ला भागायचं. जो भागाकारी लक्षात ठेवा तो घ्यायचा आणि 315ला गुणायचं तुमचं. जर उत्तर येत नसेल तर 32 घ्या, येत नसेल 33 घ्या, पुढे कंटिन्यू करायचं तुम्हाला. पण आपण 32 घेतल्यानंतर बघितलं 5 अंकी, ते आपल्याला पाहिजे 4 अंकी. 315ला गुणा 31 न. 5 1 आणि 3, 3 5 15, 3 एके 3, 3 आणि 1 4, 3 त्रिक आले 9, 5 6 7 आणि 9, 9765. 9700 किती आलं? 65 आलं तुमचं. मग ती 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या विचारली, पण भाजक आणि बाकी मधला डिफरन्स जो आहे 2 2 2 तो वजा करावा लागेल तुम्हाला. तो वजा करून टाका. 9765 मधून 2 गेले, 9700 किती आलं? 63 आलं. ती 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या जी आहे लक्षात ठेवा ती किती आली तुमची? 9763. आहे एक ऑप्शन मध्ये तुमचं 9763, ऑप्शन क्रमांक 1. ऑप्शन क्रमांक 1. जर हे 31 गुणज कसा आला, गुणज कसा आला हे काढण्यासाठी तुम्ही काय करू शकता माहिती आहे? तुम्हाला डायरेक्ट कळत नसेल या 9900ला काय करा? 315 न भागायचं. बघा मी इथं भागतो. 9900ला मी काय करतो माहिती आहे का? इथं 315 न भागतो. किती आलं रे? 300 त्रिक केलं मी. 3 5 15 बरोबर का? 3 1 4 आले, 3 त्रिक 9 आले, 945. कितीचा भाग बसला तुमचा? 3चा भाग बसला. राहिले 4, राहिले 5, राहिला 0 बरोबर का? हा आता बाकी आहे ना, बाकीला बनवायचं काय माहिती का? भाज्यक. आणि जो पहिला भाजक होता त्याला बनवायचा भाज्य. 115. आता भाग द्या. कितीनं भाग जातो बघा तुमचा? हा, एक मिनिट, माझी वजाबाकी चुकली. तरी म्हणलं असं कसं झालं? 3 5 15, हातच्याला 1, 3 आणि 1 4, 3 त्रिक 9, 945. इथं राहिले 4 बरोबर आहे का? इथं राहिले 5, इथं राहिला 0, इथं राहिले 9. भाग देतोय ना आपण. हा बरोबर आहे. 945 4 किती रे? 5 आणि 0, 315. इथं बघा 54 कितीनं जातो? 3 न जातो का? 4 × 16, 5 × 20 आणि 21, 5 न घेऊया. 5 × 20, 5 5 25, 25 26 27, 6 न घेतो. 6 6 × 24, 6 5 30, 30 आणि 2 32. पुढे जाते 5 नच बरोबर आहे. 54 5, 5 × 20, 5चा भाग बसला. 5 × 20, 7 2, 5 5 25, 25 आणि 2 किती आले? 27. चलो 5
अच्छा 11तून 7 गेले, राहिले 4. बरोबर करे. हे झालं 5, इथं आलं तुमचं 54. इथं किती आलं तुमचं 54. जुळतंय का नाही? 45 एके 45. 45 एके 45. हा हा हा. हे भाग असं घालवतच बसू नका. बाकी हे असा नका भाग घालू, आपला साधा घालवा. इथं राहिले तुमचे 9. बरोबर आहे का? 315 एके 315. 300 इथं 9 राहते ना, 9 राहते, लक्षात आलं ना माझ्या. चला हे सोडून द्या. इथं किती आलं तुमचं 31. गुणज किती आला तुमचं 31. तसा भाग घालवूच नका, हे अशा पद्धतीने घाला. आपल्या थोडीच लसावी, ती मसावी काढतोय आपण, मसावी काढायची गरज नाही, आपल्या भागाकार करायचा ना, भागाकार घ्यायचा. 31 आला, 31 घ्या, 31 ने तर मल्टिप्लाय करा आणि वजा 2 करून टाका. भाजक आणि बाकी मधला डिफरन्स किती आहे तुमचा? 2 आहे राजा. चलो आगे, पुढचा क्वेश्चन, शेवटचा 10वा. चला शेवटचा क्वेश्चन 10वा. चला, अशी लहानात लहान संख्या शोधायची. तिला सांगते 12 भागले असता बाकी 8 शिल्लक राहते. 18 भागला असता बाकी तुमची 14 शिल्लक राहते. 36 भागला असता बाकी तुमची 32 शिल्लक राहते. आणि 45 भागला असता बाकी तुमची किती राहते? 41 शिल्लक राहते. भाजक आणि बाकी मधला डिफरन्स घ्या. सगळ्या मधला डिफरन्स हा किती येतो तुमचा? 4 येतो राजा. मग आता काढायचा या भाजकाचा लसावी. कुणाचा? 12चा, 18चा, 36चा आणि 45चा. ह्याचा काढून घ्या लसावी. ह्याचा लसावी काढून घ्या. चला, लसावी चट सगळ्याला माहित आहे. कमीत कमी 2 संख्येला एका संख्येने भाग जात असेल तर भाग हलवायचा असतो. 3 न भाग जातो. 3 चोक 12, 3 संग 18, 3 एके 3, 3 दोन्ही 6, 15 त्रिक 45. चला, पुन्हा भाग जातो तुमचा 2 न जातो. बे 2 4, बे त्रिक 6, बे सक्क 12, 15 तसंच. पुन्हा 2 न जातो. बे 1 बे 3 तसं, बे त्रिक 6, 15 तसंच. पुन्हा 3 न जातो राजा 1, 3 एके 3, 3 एके 3, 3 5 15, 3 5 15. त्या सगळ्या फॅक्टरचा काय करायचं तुम्हाला? गुणाकार करायचा राजा. 3 दोन्ही 6, 6 दोन्ही 12, 12 दोन्ही 24, 12 त्रिक 36. 36 गुणाकारामध्ये करायचंय 5 तुम्हाला. 5 सक्क 30, हातशाला गेला 3, 5 त्रिक 15, 15 3 आलं 18, 180 आलं. 180 आला. लसावी जो आला तो लसावी किती आला? 180. आपल्याला ती संख्या शोधायची आणि संख्या शोधण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? 180 मधून वजा करावं लागेल भाजक आणि बाकी यामधला डिफरन्स. किती आहे रे डिफरन्स तुमचा? 4 आहे. तो 4 वजा करा. किती आलं? 176. किती आलं? 176. ती संख्या आली 176. आहे का ऑप्शन मध्ये? ऑप्शन क्रमांक 3. ऑप्शन क्रमांक 3. चला क्लिअर करे बाबा. बघून घ्या एकदा. आजचा लसावीचे साधारण प्रश्न आणि लसावीच्या बाकीवर आधारित प्रश्न क्लिअर करा बाबा. कशा पद्धतीनं सॉल्व्ह करायचे क्लिअर का एकदा बघून घ्या. हे शेवटचं गणित. ठीक आहे, आजचा भाग आपण इथंच थांबूया. राहिलेला भाग आपण काय करा उद्याच्या लेक्चरला पाहूया. धन्यवाद.